नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। कशा आहात सर्व? मस्त आहात ना? सर्वांनी मस्तच राहा। आणि हे बघा, माझ्या ना गोकर्णीच्या झाडाला खूप छान असं फूल आलं आहे। आमच्या इथे ऊन नसल्यामुळे ना माझ्या इथे फुलांची झाडं येतच नाही, तरी पण हे गोकर्णीचं वेल आहे ना, त्याला दरवेळेस 1 किंवा 2 अशी फुले येतच असतात। तरी पण मला खूप आनंद वाटतो, कारण की ते पूर्णपणे सुकून गेलेलं, तरी पण त्याला आता पावसामध्ये किती छान पालवी आली आहे आणि मस्त एक असं फूल आलं आहे आजच्या दिवशी। तर आज आहे आपली श्रावणातली अमावस्या आणि आज पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा पण आहे। तर मी सुंदर अशी पहिल्यांदा उंबरठा पुसून घेतला स्वच्छ पाण्याने। आणि मी अमावस्या पौर्णिमेला ना किंवा काही सणसूद असेल तेव्हा तुम्हाला तर माहिती आहे मी हळदीचं लेपन करते। तर सुंदर असं हळदीचं लेपन केलं मी। माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये पण आहे हळदीचं लेपन कसं तयार करायचं। तर मी माझ्या उंबऱ्याला आहे ना पहिलाच एक कलर मारलेला आहे पिवळा, कारण की आपण रोज हळदीचं लेपन करत नाही। आणि मग ते हळदीचं लेपन पुसून काढलं ना तर उंबरठा एकदम कस्तरीच वाटतो। त्यामुळे मी ना हे पिवळा कलर मारलेला आहे उंबरठ्याला। पण खरंच खूप छान वाटतो हा पण हळद ती हळदच असते शेवटी। त्यामुळे मी हळदीचं लेपन हे करतेच मंगळवारी, गुरुवारी आणि अमावस्या, पौर्णिमा आणि काही सणसूद असेल तेव्हा। तर हे मी चांदीची पावलं आणि स्वस्तिक लावलेली आहे। तर हे साफ पण करता येतात आपल्याला, जरी हळद वगैरे त्याला लागली ना तरी स्वच्छ करता येतं। ते रुपेरी लिक्विड भेटतं, त्याने मी साफ करते, तुम्हाला मध्ये पण सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये। तर छान असं मी आता उंबरठ्याचं पूजन करणार आहे। आणि पिठोरी अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो श्रावण महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो। या दिवशी आई आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करते। विशेष करून पिठोरी अमावस्येला पिठापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो, म्हणूनच ह्या पिठोरी अमावस्येला असे नाव पडले असेल। आणि आज आपल्या बैलपोळा पण आहे। पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण आहे। महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला जातो। भारतीय शेतकऱ्याला तर त्याच्या शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग होतो आणि बैल वर्षभर शेतात कष्ट करतो, त्यामुळेच आपल्याला अन्न मिळते। तसं बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने बैल हा आपला पोशिंदाच आहे, त्यामुळे त्याचा मान राखण्यासाठी हा सण साजरा केला जातो। त्या दिवशी त्यांना आराम दिला जातो, त्यांना छान असे आंघोळ करून मस्त सजवलं जातं, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला जातो। तर खरंच बैलाचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे। तर असं माझं उंबरठ्याचं छान असं पूजन झालेलं आहे। तर हळदीच्या लेपनाने बघा किती सुंदर दिसतो आहे उंबरठा। आणि मी पूजा करायला घेतली मस्त देवांची। तर ह्या ज्या आपल्या राख्या असतात ना, देवांना आपण रक्षाबंधनला घातलेल्या असतात, बांधलेल्या असतात, तर ह्या आजच्या दिवशी ना काढून घ्यायच्या असतात आणि मस्त असं पाण्यामध्ये वगैरे त्यांचं विसर्जन करायचं। तर छान अशी आजची माझी पूजा झालेली आहे। आणि पूजा झाली ना तर घरात खरंच खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं। तर हे बघा ते गोकर्णीचं फूल जे माझ्या झाडाच्या त्या वेलीला आलं आहे, तर खरंच खूप छान वाटतं। वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते। तसेच महादेव, शनिदेव, विष्णू, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवी यांनाही हे फूल खूप प्रिय आहे। या वेलीला कृष्णकांता, विष्णुकांता, अपराजित असेही म्हणतात। असं मानलं जातं वेल घरात किंवा अंगणात वाढली की घरात धनाची प्राप्ती होते। आपण झाडे लावतो कारण पर्यावरण त्यामुळे शुद्ध राहते, परंतु काही झाडांचे खरंच खूप वेगळेच महत्त्व असते। तर माझी अशी सुंदर अशी पूजा झालेली आहे। तर सर्वात आधी मी आता आज बैलपोळा असल्यामुळे मस्त अशी बैलांची पूजा करून घेणार आहे आणि त्यासाठीच ही सुरुवात केली आहे। तर सर्वात आधी आपण जेव्हा पण सुरुवात करतो कोणत्याही पूजेची, तर ती आपण दिवा वगैरे लावूनच करतो। तर मी सुरुवात करणारे पूजेची ती म्हणजे गोमातेपासून, कारण की तिच्यापासून तर यांचा जन्म झालेला असतो आणि खरंच आपल्या आईमुळेच सर्व काही घडलेलं असतं, जे पुढे घडणारं असतं छान छान। आणि तसंच आज पिठोरी अमावस्या पण आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे बैलपोळ्याला किती छान छान बैलांना सजवलं जातं। तर माझ्याकडे ना ही छोटीशी चुनरी होती, त्याची मी ना कट वगैरे करून त्याला ना असं शाल बनवली आहे। तर खूप सुंदर वाटतं। आणि मी ना ही पूजा कशी करते तर ते तुम्ही बघा। आणि तुम्हाला ना मी एक सुंदर अशी गोष्ट सांगते पिठोरी अमावस्येची। तर ना एक गाव होतं, ते एक ब्राह्मण राहत होता।
त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी त्याच्या वडिलांची श्राद्ध असे। दरवर्षी श्राद्ध असे त्याच दिवशी त्याच्या सुनेच्या पोटात दुखायला सुरुवात व्हायची आणि ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळी बाळंतपण होऊन मुलं मरून जाई। त्यामुळे दरवर्षी ब्राह्मण उपाशीच जात असे। असे 6 वर्ष झाले आणि 7व्या वर्षीही असंच झालं। तेव्हा सासरा रागवला व तिला घरातून तिच्या हातात मूल दिलं व तिला घरातून हकलून दिलं। तेव्हा ती रानात निघून गेली व एका झाडावर जाऊन बसली। रात्र खूप झाली होती। तेवढ्यात तेथे 7 अप्सरा येऊन शिवलिंगाची पूजा करत होते। तेवढ्यात ब्राह्मणाची सून झाडावरून खाली उतरली व सर्व हकीकत त्यांना सांगितली। तेव्हा त्यांनी तिची 7 मुलांना जिवंत केले व तिला हे व्रत सांगितले 64 योगिनींची पूजा करायला, त्यामुळे कोणाचेही मूल दगावणार नाही। तेव्हापासून मुलांच्या कल्याणासाठी ही पूजा केली जाते व ती ब्राह्मण स्त्री तिची 7 मुलं घेऊन घरी गेली। तेव्हा ब्राह्मण खूप खुश झाला व तिला घरात घेतलं। त्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीने ज्यांना कोणाला मुलांचा त्रास होत असेल किंवा ते जन्माला यायच्या आधीच दगावत असेल तर त्यांना ही पूजा वगैरे करायला सांगितली। तर पहिले ना त्या 64 योगिनी असतात ना त्यांच्या ना मूर्त्या भेटायच्या, पण आता आहे ना त्याचं स्टिकर भेटतं, फोटो वगैरे भेटतो, तर त्याचंच फोटो लावून त्याची पूजा वगैरे केली जाते। तर सुंदर अशी माझी ही गोष्ट होती। जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली। आणि असं म्हटलं जातं की ज्याच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवले जातात त्यांच्या घरी ही पूजा केलीच जाते। तर माझी सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि मी जेव्हा पण कोणत्या पूजा करते किंवा काही गोष्ट सांगते तर ती मी का सांगते, कारण की आपले व्हिडिओ हे कधी लहान मुलं पण बघत असतात, त्यामुळे त्याच्यामधून त्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला भेटतात। म्हणून मला जेवढी माहिती असते तेवढी मी तुम्हाला नक्कीच सांगत जाईल। तर तुम्हा सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। बाय बाय।